मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे कावळा आणि लबाड कोल्हा. एके दिवशी एक कावळा फिरायला बाहेर पडला. त्याला खूप भूक लागली. तेव्हा तो खाण्यासाठी काहीतरी शोधू लागला. बाजारात एका दुकानात त्याला माशांनी भरलेली टोपली दिसली. कावळा त्या टोपलीवर जाऊन बसला. त्याने खाली वाकून टोपलीतला एक मासा आपल्या चोचीत व्यवस्थित पकडला. चोचीत मासा धरून त्यानं उंच आकाशाकडे झेप घेतली आणि कुठे बसायला जागा मिळते का ते बघू लागला. तो मासा चोचीत धरून कावळा उडत उडत डोंगरावरच्या एका झाडावर जाऊन बसला. कावळ्याला मासा मिळाल्यामुळं तो खूप आनंदात होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. तेवढ्यात त्या झाडाखालून एक कोल्हा जात होता. त्याला पाहून कावळा वरच्या फांदीवर जाऊन बसला. कोल्ह्यानं त्या झाडावरच्या कावळ्याकडे पाहिलं आणि त्याचं लक्ष त्या चोचीतल्या माशाकडे गेलं. त्यालाही तो मासा खाण्याची खूप इच्छा झाली. कोल्हा विचार करू लागला, त्याला कावळ्याच्या चोचीतला मासा कसा बरं मिळवता येईल. त्याला एक युक्ती सुचली. कोल्हा कावळ्याला म्हणाला, ए कावळे दादा, तुझा आवाज किती गोड आहे रे. तुझं गाणं पण मला खूप आवडतं. माझ्यासाठी तू एक गाणं म्हणशील का रे. कोल्ह्यानं स्तुती केल्यावर कावळा अजूनच खुश झाला. उत्साहात त्यानं गाणं म्हणायचं ठरवलं. कावळ्यानं गाणं म्हणायला चोच उघडली आणि तो मासा खाली जाऊन पडला. मासा खाली पडलेला बघून कोल्ह्यानं माशावर झटकीने उडी मारली आणि तो मासा तोंडात पकडला. कावळ्याला काही कळायच्या आत कोल्ह्यानं त्याच्या समोरच तो मासा मटामटा खायला सुरुवात केली. हळूहळू त्याने तो मासा फस्त देखील केला. कोल्ह्यानं मासा खाल्ल्याचं बघून कावळा मात्र त्याच्याकडे बघून खूप नाराज झाला. कावळ्याला फसवून तिथून कोल्हा आनंदानं निघून गेला आणि अशा प्रकारे बिचारा कावळा मात्र उपाशी राहिला. गोष्टीचा बोध ऐकायचाय, लबाड लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's